नमस्कार, मी सुजातास किचनमध्ये आपले स्वागत। आज आपण लाल भोपळ्याच्या घाऱ्या करणार आहे। 8 ते 10 दिवस टिकतात। तर बघा साहित्य काय आहे। अर्धा किलो भोपळा घेतलेला आहे, गूळ घेतलेला आहे अर्धा किलो, खसखस आहे, बेसन पीठ, थोडंसं मीठ, वेलची जायफळची पूड, गव्हाचे पीठ, 1 चमचा तूप टाकूया आपण। भोपळा शिजवून घ्यायचा आहे आपल्याला। आता भोपळा घालूया शिजवून घेतलेला। गूळ घालूया आता। गूळ किसून घ्यायचा, नाहीतर बारीक चाकून त्याचे काप करून घ्यायचे, तर फोडून नाही घ्यायचं। त्याचे मोठे मोठे खडे विरघळत नाहीत लवकर। 1 ते 2 ते 4 मिनिटं आपण शिजवून घेऊया पीस भोपळ्याचं। बघा आता आपण ह्याच्यात वेलची पावडर टाकू। वेलची आणि जायफळची पूड करून घेतलेली। मीठ टाकूया आपण अर्धा चमचा। आपण कोणताही गोड पदार्थ करताना थोडंसं मीठ टाकतोच, त्यामुळे चव येते छान। जास्त पण असं घट्ट करू नका, नाहीतर पाक तयार होईल त्याचा, पुऱ्या आपल्या व्यवस्थित होणार नाहीत घाऱ्या। थोडंसं पातळच ठेवायचं। खसखस टाकते थोडीशी, 1-2 चमचे। आता बघा हे झालेलं आहे असं। आपण आता हे थोडा वेळ गार होऊ देऊया। गार झाल्यावर मग मळून घेऊया आपण। लागेल तसं पीठ गव्हाचे घालायचे। गव्हाच्या पिठाचा अंदाज येत नाही किती घालायचं इथे, तर लागेल तसं पीठ घालायचं। बघा गार झाले थोडंसं। आपण आता पीठ मिक्स करूया। लागेल तसं गव्हाचं पीठ मिक्स करायचं। बेसन पीठ घालूया आपण 2 चमचे। अशा प्रकारे आपल्याला घाऱ्यांचं पीठ मळून झालेलं आहे। आपण घाऱ्या लाटून छोटे छोटे गोळे करून घेऊया आपण पुऱ्या लाटण्यासाठी, घाऱ्या भोपळ्याच्या घाऱ्या करण्यासाठी।
थोडंसं पीठ लावून घेतलेलं आहे मी. जास्त जाड नाही, जास्त पातळ नाही, मिडियमच करायच्या. आता आपण पुरी तळून घेऊया घाऱ्या. अशा प्रकारे आपल्या सर्व पुऱ्या तळून झालेल्या आहेत. अशा प्रकारे आपल्या घाऱ्या करून झालेल्या आहेत. आपण आता एक दुसरी पद्धत बघणार आहे. मोठी चपाती करायची, वाटीच्या साहाय्यानं छोटे छोटे घाऱ्या करून घ्यायच्या. एकदम सोपी पद्धत. वाटीच्या साहाय्यानं आपण आता घाऱ्या काढून घेऊ.